भाजपची रणनीती काय असेल, काय असं गेम प्लॅन असेल की जे घेऊन आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही उतरणार आहात? युतीमध्ये होतो, पण युतीमध्ये एक छोट्या भावाच्या भूमिकेत होतो आणि कधी अशा भूमिकेत राहत असताना आपले सगळेच निर्णय राबवता येत नसतात. थोडंसं तडजोडीने काम करावं लागतं. तर एक योजना आणि स्मार्ट सिटीची योजना, त्या योजनेच्या अंतर्गत खऱ्या अर्थानं किती काम झालेलं आहे, कशा पद्धतीचे, तर ते आता तुम्ही स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहात की युती म्हणूनच लढणार? आम्ही गृहीतच धरत नाही. काँग्रेस आणि ते दोघं त्याच्यात भांडत राहतील. त्याच्यामुळे हा अभिमानाचा, आपल्या स्वाभिमानाचा मुद्दा आहे. छत्रपती संभाजीनगर आणि MIM ही मूळ कुठून आलेली आहेत आपण सगळे जाणता. त्याच्यामुळे त्यांना औरंगजेबाची पिलावळ आपण जे म्हणतो ते त्यांना कसं हे सहन होईल. सातत्याने या प्रश्नावर आवाज उठवला जातो. तुम्हीही देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्ष असताना आपण मोर्चा त्या ठिकाणी काढलेला होता. त्या प्रश्नाला तुम्ही जवळून बघितलेला आहे. आता सत्तेत असतानाही तो प्रश्न तुम्ही जवळून बघताय. एवढी त्रुटी आहे त्याच्यामध्ये आणि आता काम कुठपर्यंत आलेलं आहे, कारण की लोकांना पाणी पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने आता म्हटलं की काम त्याच्यावर चालू, कशा पद्धतीचं काम चालू, कधीपर्यंत लोकांना पाणी मिळणार? नमस्कार मंडळी, आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नुकतंच 2 दिवसा अगोदर आरक्षण सोडती या झालेल्या आहेत. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच महानगरपालिकेच्या आरक्षण सोडती या पार पडलेल्या आहेत. अशामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेकडे सर्वांचं लक्ष प्रामुख्यानं लागलेलं असतं. या ठिकाणी प्रामुख्यानं MIM असेल, शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस असेल, यांच्या लढतीमध्ये मोठ्या प्रमाणाची चुरस आपल्याला पाहायला मिळते. आणि याच निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्यासोबत आज असं एक व्यक्तिमत्व आहे ज्यांनी ग्रामीण भागापासून आपल्या जीवनाला सुरुवात केली आणि ही सुरुवात करत असताना, इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त करत असताना सामाजिक कार्यात आणि त्या सामाजिक कार्याला सोबत घेत त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे. असेच एक कुशल संघटक, मोठ्या प्रमाणाचं नेतृत्व, समाजसेवक आणि अष्टपैलू असं नेतृत्व असलेलं भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष श्री किशोर भाऊ आपल्या सोबत आहेत. भाऊ, सत्य पे सत्याच्या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आता तुम्हाला माहितीच आहे की आरक्षण सोडत या झालेलं आहेत. जवळपास 10 वर्षानंतर छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुका आता होणार आहे. कसं एकंदरीत या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही बघता? खूप जनतेलाही उत्सुकता आहे, कार्यकर्त्यांमध्ये खूप उत्साह आहे. 10 वर्ष हा मधला काळ गेलेला आहे आणि त्या काळामध्ये लोकप्रतिनिधी नाही आहेत आणि लोकप्रतिनिधींचं महत्व खूप असतं की सामान्य जनतेची कामं करणं, सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणं, यासाठी जो लोकप्रतिनिधी हवा असतो तो या लॉकडाऊन पासून आपल्याला मिळू शकला नव्हता. त्यामुळे समाजामध्ये, जनतेमध्ये खूप उत्साह आहे या निवडणुकींचं स्वागत करायला. आता आपण बघतोय की निवडणूक आता लागणारच आहे. काही दिवसांमध्ये त्याची अधिकृत घोषणा होणारच आहे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर किंवा सर्वच पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवार खूप मोठ्या प्रमाणावर असतात. त्यांचं एकंदरीत वातावरण कसं आहे सध्याच्या काळात? कारण की मधला काळ खूप मोठा गेलेला आहे आणि अशा वेळेला निवडणुका होत आहेत, तर खूप मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवार असतील, तर त्यांचा उत्साह कसा पाहायला मिळतोय? खूप आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष हा कायम आपण पाहाल तर 365 दिवस हा निवडणुकीच्या तयारीमध्ये असल्यासारखा असतो आणि त्यामुळे विविध अभियानं, विविध कार्यक्रम करत जनतेशी नाळ जोडलेले राहणं, जनतेमध्ये जाणं, हे सगळे कार्यक्रम आम्ही कार्यकर्त्यांना देत असतो. त्याच्यामुळे गेल्या 11 वर्षामध्ये जर आपण पाहाल तर कार्यकर्त्यांनी एवढी कामं समाजात जाऊन केलेली आहेत, एवढे अभियानं राबवलेली आहेत आणि त्याचं मूळ आपलं बूथ रचना आणि शक्ती केंद्र, ह्या 2 रचना ज्या आहेत त्या फक्त भारतीय जनता पक्षाकडे आहेत. आणि या रचनांमुळे आम्ही प्रत्येक मतदाराशी कोणत्या ना कोणत्या अभियानात, कोणत्या ना कोणत्या योजनेने जोडलेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटतं की मी उभा राहिलो तर मी इतकं काम केलंय, मी निवडून येईन आणि जनतेची सेवा करू शकेन. बरोबर आहे. महाराष्ट्रातलं संपूर्ण लक्ष जे असतं ते प्रामुख्यानं छत्रपती संभाजीनगरकडे लागलेलं असतं. तर अशा वेळेला भाजपची रणनीती काय असेल, काय असं गेम प्लॅन असेल की जे घेऊन आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही उतरणार आहात? शहराच्या विकासाचा मुद्दा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आत्ता आपण पाहिलंय की देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले कर्तृत्ववान माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी आपल्याला DMIC दिलेली आहे
आणि या DMIC मध्ये JSW असेल, टोयोटा असेल, अथर असेल, असे जे मोठे प्रोजेक्ट आपल्याकडे येत आहेत, 1,12,000 कोटींची गुंतवणूक आपल्या शहरात येत आहेत. आणि त्यावेळेला ह्या सगळ्या गुंतवणुकीचं स्वागत करण्यासाठी जे शहर पाहिजे असतं, जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे असतं, ते आपण देणं हे आमच्या आणि त्यासाठी नागरिकांच्या मूलभूत सुख सुविधा देणं हे भारतीय जनता पक्षाचं महत्वाचं त्यातलं काम असेल. विकासाचं मॉडेल घेतलेलं आहे, पण एक प्रश्न थोडा मागे जाऊन मी त्याच्या संदर्भात एक विचार आहे. मागील 30-35 वर्षापासून भारतीय जनता पार्टी आणि तत्कालीन शिवसेना दोघांची या ठिकाणी सत्ता आहे. महापौर तुमच्याकडे राहिलेला आहे, त्यांच्याकडेही गेलेला आहे, पण अजूनही असे काही प्रश्न आहेत, जसं की पाण्याचा असेल, वाहतूक कोंडी असेल, हे प्रश्न अजूनही तसेच पाहायला मिळत आहेत. त्यावर आता तुम्ही उतरणार आहात, जनता तुम्हाला हा प्रश्न नक्कीच विचारणार की एवढ्या वर्ष तुम्ही काम केलेलं आहे, सत्ता भोगलेली आहे, तर मग हे प्रश्न अजूनपर्यंत का सुटले नाही? नेमकं कारण काय त्या गोष्टीचं? हे खरं आहे सूरज, की युतीमध्ये होतो, पण युतीमध्ये एक छोट्या भावाच्या भूमिकेत होतो आणि कधी अशा भूमिकेत राहत असताना आपले सगळेच निर्णय राबवता येत नसतात. थोडंसं तडजोडीने काम करावं लागतं. पण ह्या प्रश्नांशी मी सहमत आहे. आणि आता आपण मागच्या काळात बघितलं असेल तर विमानतळापासून निघाल्यानंतरचा जो रस्त्याचं रुंदीकरण झालंय आणि तो रस्ता आता आपले माननीय मुख्यमंत्री मध्ये येऊन गेले आणि त्यासाठी मोठा निधी देत आहेत. ते रस्ते ज्या वेळेला विशाल भव्य दिव्य ज्यावेळेस होतील त्यावेळेला आज जरी वाटत असेल की माझं घर तुटलं, माझं दुकान तुटलं, पण त्या रस्त्याच्या रुंदीकरणामुळे मी 4 दुकानं घेऊ शकणारा होणार आहे, मी 4 घरं बांधू शकणारा असं मला रेव्हेन्यू तिथे मिळणार आहे. तर हे देण्याची कठोरता माननीय मुख्यमंत्री देवाभाऊत आहे आणि त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष काम करेल. बरोबर. ज्यावेळेला पहिल्यांदा देशामध्ये नरेंद्र मोदी सरकार आलं आणि त्याच्यानंतर मग पुन्हा भाजपचं राज्यामध्ये सरकार आलं, तर एक योजना आणली होती, स्मार्ट सिटीची योजना. त्या योजनेच्या अंतर्गत खऱ्या अर्थानं किती काम झालेलं आहे, कशा पद्धतीचं झालेलं आहे? कारण की तो प्रश्न प्रामुख्यानं मोठा चर्चेला जातोय, कारण की जवळपास 11 वर्ष त्या गोष्टीला झालेली आहेत आणि अजूनही ती कामं आपल्याला दिसून येत नाहीये. तुम्हाला आठवत असेल लॉकडाऊनच्या आधीच्या आपल्या रस्त्यांची स्थिती काय होती, म्हणजे पाठीचे आजार आणि ह्या बातम्या सगळ्या आपण की गाड्या खराब होत आहेत हे सगळं ऐकत होतो. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस देवाभाऊंनी हे काम सुरू केलं त्यावेळेला आपल्या शहरातल्या रस्त्यांमधलं झालेलं कॉन्क्रिटीकरण हे मोठं आहे, की आज गल्ली गल्लीमध्ये छोट्या छोट्या वस्तीमध्ये आपण जे झोपडपट्टी म्हणतो त्याच्यातही गेलात तर तुम्हाला कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत, पेवर ब्लॉक झालेत. आज तुमचा गुन्हेगार कुठूनही कुठे जाताना एका क्षणात पकडला जातो. असं स्मार्ट टीव्ही सीसीटीव्हीचं जाळं शहरात बसलंय, त्याच्यामुळे गुन्हेगारीवर वचक आलेला आहे. नशेखोरांचा एक विषय खूप होता, त्याच्यावर तो वाढलेला युवा पिढी आहे, पण त्याच्यावर मोठं काम त्या सीसीटीव्हीमुळे सगळं झालेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर स्मार्ट सिटी आपलं शहर त्या सगळ्या क्रमांकांमध्ये सगळ्यात पुढे आघाडीवर आपलं राहिलं. पंतप्रधानांनी आपलं शहर त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आपल्या जी श्रीकांत साहेब आपले आयुक्त त्यांच्या काळामध्ये ह्या ज्या सगळ्या योजना कामं जी होत आहेत, मूलभूत सेवांची कामं, म्हणजे आता पाण्याच्या नवीन लाईन टाकून सगळ्या झालेल्या आहेत. तर हे अद्भुत काम झालेलं आहे. पाण्याचा उल्लेख केला तुम्ही, पण ते म्हणतात ना की धरण उशाला आणि कोरड घशाला, अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 8 दिवसानंतर पाणी मिळतंय. बऱ्याच ठिकाणी तर पाईपलाईन फुटल्याच्या नंतर 15-15 दिवस सुद्धा पाणी मिळत नाही. सातत्याने या प्रश्नावर आवाज उठवला जातो. तुम्हीही देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्ष असताना आपण मोर्चा त्या ठिकाणी काढलेला होता. त्या प्रश्नाला तुम्ही जवळून बघितलेला आहे. आता सत्तेत असतानाही तो प्रश्न तुम्ही जवळून बघताय. एवढी त्रुटी आहे त्याच्यामध्ये आणि आता काम कुठपर्यंत आलेलं आहे, कारण की लोकांना पाणी पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने आता म्हटलं की काम त्याच्यावर चालू आहे, कशा पद्धतीचं काम चालू, कधीपर्यंत लोकांना पाणी मिळणार आहे? नाही बघा, तुम्ही म्हणजे थोडासा इतिहास पाहिला तर तुम्ही म्हणालात युतीमध्ये आम्ही होतो आणि त्यावेळेला समांतर वाहिनी सुरू केली होती. त्या समांतरच्या वेळेला ठाकरे गटाच्या मंडळींनी त्याच्या जे राजकारण केलं, त्या कंत्राटदाराशी जे संगम, ठाकरे गटाची जी मंडळी होती त्यावेळेस तत्कालीन सगळे नेते तथाकथित आपल्याला माहिती आहे, म्हणजे त्यावेळेला खैरे साहेब नेतृत्वात होते आणि त्यांच्या मंडळींनी जे त्या समांतरला घरघर लावली आणि दुर्दैवाने संभाजीकरांना पाणी मिळू शकलं नाही. पण माननीय देवाभाऊ मुख्यमंत्री झाले आणि आपले अतुलजी सावे साहेब कॅबिनेट मंत्री झाले. त्यांच्या प्रयत्नातून 1680 कोटीची योजना
पहिल्यांदा आपल्या शहराला मिळाली. त्यात आपण मनपाचा हिस्सा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी भरला. डॉक्टर कराड साहेबांनी ही योजना परत खर्च वाढले म्हणून 1000 कोटी केंद्रातून मिळवले. अशी 2600 कोटीची जी योजना आहे ती आपल्या शहराला माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ सावेसाहेब आणि कराड साहेबांच्या माध्यमातून जी मिळाली, तिचं काम इतकं मायक्रो लेवलला आता मॉनिटरिंग होतंय. आता आपण पाहिलं की मधल्या टप्प्यात 26 MLD पाणी शहराला वाढलं आणि त्याचं उद्घाटन करायला राज्याचे मुख्यमंत्री वेळ काढून इथे आले. त्याच्यावर लक्ष द्या की देवाभाऊंना शहराची खूप काळजी आहे आणि हा प्रश्न लवकर सुटणार आहे. लवकर म्हणजे कधी? कारण की तारीख पे तारीख सगळ्याच गोष्टीमध्ये चालू आहे, पण नेमकं लवकर म्हणजे अगदी त्याचा 15 दिवसाला ह्या सगळ्याचा कोर्टामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांचा रिव्ह्यू मिटिंग्स होतात. देवाभाऊ त्याच्या पर्सनल आयुक्तांसोबत, जीवन प्राधिकरणसोबत बैठकी करतात आणि डिसेंबरच्या शेवटाला आपल्याला पाणी मिळेल अशी आत्ताची सगळी त्याची योजना आपण करत आणलेली आहे. एक आता युवकांच्या माध्यमातून आपण प्रश्न विचारूया की आता बजाज कंपनी ज्यावेळेला आली त्याच्यानंतर 40 वर्षानंतर आपल्याकडे अथर आली आणि LSWची जी कंपनी आहेत उद्योगाच्या बाबतीत आता संभाजीनगरमध्ये येतात. 40 वर्षाचा काळ खूप मोठा आहे. त्या 40 वर्षाच्या काळामध्ये 30 वर्ष सत्ता आपल्याकडे होती. 30 वर्ष का अडचण होती की 40 वर्ष आपल्याला या सगळ्या गोष्टीला लागली. आजही युवक या ठिकाणचा जो आहे तो पुणे, मुंबई किंवा इतर ठिकाणी जाऊन रोजगार मिळवतोय. त्याला स्थानिक स्तरावर रोजगार का मिळत नाही? त्यासाठी तुमचा रोडमॅप काय की येणाऱ्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त रोजगार आपण या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकू, जेणेकरून या ठिकाणचा युवक असेल, इथली व्यक्ती असेल ती बाहेर जाणार नाही. अगदी तुम्ही आत्ताच जर म्हणजे शहराची नाही, राज्याची नाही, देशाची परिस्थिती पहा की केंद्रामध्ये नरेंद्र मोदी, माननीय मोदीजी आणि राज्यात आपले देवाभाऊ यांनी जे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट केलेले आहेत त्याच्यामुळे ही सत्य परिस्थिती आज तुम्हाला मला मान्य करावी लागेल की आज काम करायला माणूस मिळत नाही. तुमच्या स्टुडिओत नाही, तुम्हाला हेल्पर नाही, तुम्हाला कॅमेरामन नाही, तुम्हाला स्टाफ पिऊन नाही, माझ्या बँकेमध्ये क्लर्क नाही, मला ऑफिसर मिळत नाही. ही सगळ्या उद्योजकांची परिस्थिती आहे. त्याचं कारण की इतकं इन्फ्रास्ट्रक्चर, रोड, मोठे उद्योग एवढे वाढलेले आहेत की आपल्याकडे जे पूर्वी जे इतर राज्यातून छत्तीसगड, बिहार, UPतून येत होते हे येणं बंद झालंय कारण त्यांना तिथे रोजगार आहे. आपल्याला आज आपल्या DMICचा जर विचार आपण केला तर आज 1,12,000 कोटी आत्ता उद्योग सुरू झाला नाही. आत्ता फक्त त्यांचे प्लॉट क्लिनिंग आणि कंपाऊंडची कामं सुरू आहेत. तर आज तिथे आपण माणसं देऊ शकणार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे राज्यभरामध्ये बेरोजगारी हा विषय, शेतकऱ्याला माणूस मिळत नाही, कंपनीत क्लर्क मिळत नाही, CA मिळत नाही, अकाउंटंट मिळत नाही, वर्कर मिळत नाही. पूर्वी कंपन्यांच्या गेटवर गर्दी असायची, आत्ता कामगार मिळत नाहीत. ते सगळे बाहेर चालले ना सर. बाहेर मी काय म्हणतोय की प्रत्येकाला रोजगार उपलब्ध आहे देशामध्ये, बेरोजगारी कुठेही नाहीये, हे मान्य केलं पाहिजे. माझा प्रश्न तोच आहे की स्थानिक लेवलला आपण काय रोडमॅप? स्थानिकला सुद्धा आज सूरज तुम्ही पाहाल तर स्थानिकलाही आज आता टोयोटानी जे 850 एकर आपण त्यांना दिलेलं आहे त्यात 100 एकर फक्त टेक्निकल इन्स्टिट्यूट साठी आहे की स्किल्ड मॅनपॉवर तिथे त्यांना तयार करायची. आता आपले कौशल्य विकास मंत्री लोढाजी जे आहेत, तुम्ही ITI जर आता बघितल्या तर इतक्या अद्ययावत केलेल्या आहेत की आज ITI मधून बाहेर पडायच्या आत कॅम्पसमधून मुलांना घेतल्या जाते. ITI इतक्या फ्लेक्झिबल झालेल्या आहेत की ज्या काँग्रेसच्या काळात ऑर्थोडॉक्स कोर्सेस होते तेच होत्या, जुन्या मशीन. आता तुमची कंपनी येणार आहे, तुम्ही सांगा तुम्हाला कोणती मशीन चालवणारे वर्कर पाहिजेत, आम्ही तसे अभ्यासक्रम डिझाईन करतो आणि तशी कारागिरी तयार करून देतो. तर ही लवचिकता या देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्याच काळात निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे आज संभाजीनगरमध्ये सुद्धा माणसांची कमतरता. बरोबर, तोच विषय आहे. स्थानिकांना किती प्राधान्य त्याच्यामुळे? कारण की आपण बघतोय की एखादी कंपनी ज्यावेळेस येते त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर बाहेरची जी लोक असतात ती टपून असतात की मला लवकर काम मिळेल, त्यांच्याकडे तेवढं शिक्षण असतं. शिक्षणाच्या बाबतीत आपण थोडं मागच आहोत, त्या बाबतीत टेक्निकली प्रॉब्लेम. तर स्थानिकांना असं काही हिस्सेवारी आपण ठरवून देणार आहोत का की एवढ्याच टक्क्यांना आपण या ठिकाणी देऊन त्याचे बाकीचे जे असेल त्यांना मग बाहेरच्या लोकांना आपण त्याच्यामध्ये काम करणार? 100% प्राधान्य स्थानिकांना, हा देवाभाऊंचा त्यातल्या विकासाचा मंत्रच आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्याकडे क्वालिफिकेशन पाहिजे, तुमची सिन्सिअरिटी पाहिजे. तुम्हाला आज शिक्षण सुरू असताना काम मिळतंय,
आज जे आपण कॅम्पस इंटरव्ह्यू ज्या म्हणतोय, बरोबर. प्रत्येक महाविद्यालयामध्ये कंपन्यांची गर्दी आहे मुलं घेण्यासाठी. आज समाजकारणामध्ये तुम्ही काम करतायत, उद्योग क्षेत्रामध्ये काम करतायत, आता राजकारणामध्ये पण काम चांगल्या पद्धतीनं तुमचं सुरू आहे. एकंदरीत जलसंधारणाची कामं, सिनेट मेंबर, त्याच्यानंतर आता देवगिरी बँकेचे अध्यक्ष, अशा विविध पदावर तुम्ही काम करत आहात. सगळ्यात अडचणीचा काळ कोणता होता आणि त्याच्यातून काय शिकलात, ज्याकडे तुम्ही त्याच्यावर पाऊल टाकत आता, त्या चुका सुधारत आता इथपर्यंत पोहोचलात आणि पुढे जाण्याचा विचार करता? माझं असा अडचणीचा नाही म्हणता येईल, पण शिकण्याचा काळ त्याला म्हणता येईल. तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मी व्यवस्थापन परिषद सदस्य राज्यपाल नियुक्त होतो. माझ्यासाठी क्षेत्र नवीन होतं, मंडळी नवीन होती आणि त्या पद्धतीचं राजकारण किंवा खिचातानीचं मला ती सवय नव्हती. पण तिथे मी खूप शिकलो. तिथले माननीय कुलगुरू येवले सर होते, ते अत्यंत उत्तम प्रशासक होते. त्यांच्या प्रशासनाच्या पद्धती मी शिकलो आणि सगळ्यांना सोबत घेऊन आपण पदावर बसल्यानंतर कसं पारदर्शक काम करायचं असतं ते मला खूप तिथे छान शिकायला मिळालं आणि माणसं जोडता आली. म्हणजे तिथे जाती धर्म असं सगळे कप्प्याकप्प्यांमध्ये ठेवण्याचा प्रयत्न असतो काही गटांचा, पण याच्या पलीकडे जाऊन आपण काम केलं पाहिजे हा विशाल हेतू मनात होता, तो तिथे साध्य करता आला. आता आपण बघतोय की निवडणूक आता येणारच आहे, तर तुम्ही वेगवेगळे तुमच्या घोषणापत्र तुम्ही तयार करणार आहात, नागरिकांना घोषणा देणार आहात. पण ज्या वेळेला मोदी फॅक्टर आणि स्थानिक नेतृत्व यांच्यातील जो काही संतुलन असेल, तर ते संतुलन तुम्ही नागरिकांना कशा पद्धतीनं समजून सांगणार किंवा ते संतुलन कसं साधणार आहात? बघा, मोदी फॅक्टरमध्ये आता जीएसटीचा मोठा विषय झाला आहे की जीएसटीची जी आपल्याला कपात करून किमान 5% आणि 12% स्लॅब आपल्याला दिला आहे आणि आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान म्हणतात की आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे. तर तो आत्मनिर्भर भारत म्हणजे काय, तर तो काही टाटा बिर्ला अंबानी करणार नाही, तर ते तुमच्या माझ्यासारखे सामान्य मंडळी करणार आहे. आणि म्हणून आपल्या शहरातील छोट्या छोट्या गट, बचत गट असतील, महिला असतील, युवक असतील, यांना उद्योजकता मिळवून देणं, त्यांना उद्योगासाठी प्रवृत्त करणं हा केंद्र सरकारच्या दृष्टीने करायचा विषय आहे. आणि राज्य सरकारच्या दृष्टीने आत्ता आम्हाला मूलभूत सेवा सुविधा ज्या नागरिकांना रोड, लाईट, पाणी, ड्रेनेज, स्वच्छता ही जी रोजच्या गरजा असतात त्या उत्तम देणं, त्यासाठीची एक चांगल्या जनसेवेचं व्रत घेतलेल्या अशा कार्यकर्त्यांची नगरसेवक म्हणून मनपात पाठवणं ही आमची त्यातली. सध्या आपण बघतोय की शहरामध्ये शिंदे गट असतील किंवा मग उद्धव बाळासाहेब ठाकरेचं शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट असतील, तर या सगळ्या त्यांच्या ज्या हालचाली सध्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या, तुमच्याही खूप मोठ्या प्रमाणावर बैठक वगैरे सगळ्या सुरू आहेत. तर या सगळ्या गोंधळामध्ये तुमची अशी काय क्लिअर स्ट्रॅटर्जी आहे की जी घेऊन तुम्ही आता पुढे जाणार आहात? विकासाचा मुद्दा, की त्या कार्यकर्त्याची क्षमता, जनसेवेत त्याचं शेवटच्या घटकाशी असलेलं कनेक्ट, जनसंपर्काचं त्याची पद्धत आणि त्याच्या मनात असलेली जनसेवेची भावना, की मला शासनाच्या योजना शासनापासून घेऊन विकास या प्रत्येक माझ्या घराच्या समोर पोचवायचा आहे, हे व्रत घेतलेली माणसं पाठवणं आणि विकासाने शहर जिंकणं. आपण बघतोय की मागच्या वेळेला तत्कालीन शिवसेना तुम्ही सोबत होतात आणि आता 2 भागामध्ये ती विभागलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जो पॅटर्न त्यांचा आहे, पहिले ज्या पद्धतीनं 29-30 जागा त्या एकत्रच मागत होतात, आता तुमची काय रणनीती आहे त्यांच्यासोबत एकत्र जाण्याची की वेगळे जाण्याची, कशा बघता? नाही, आता तर आम्ही महायुती म्हणून आता शिंदे गट आहे, माननीय अजितदादा पवार गट आहे, या असा महायुतीचा जो आमचा फॉर्म्युला आहे त्यानुसारच आम्ही लढणार आहोत. साहजिकच की आमचं काम, आमची कामाची पद्धत, आमचा जनतेतला संपर्क यामध्ये आमचा मोठा भाऊ म्हणून आमचा यातला वाटा असणार आहे. आज काही आकड्यांची काही आज गणितं ठरलेली नाहीत, पण नक्कीच की आज आम्ही आमचं जे नेटवर्क आहे ते मला वाटतं की आज कोणत्याही राजकीय पक्षाकडे नाही आहे आणि जनतेशी कनेक्ट जो आहे तो केवळ भारतीय जनता पार्टीचा आहे. कारण की त्यांनी जर जागा वाटपून घेतली आणि मध्यंतरी पण लोढा साहेब या ठिकाणी आलेले होते, त्यांनी पण सोबळाची नारा दिलेला होता, मुख्य महापौर जो आहे तो आपलाच बसला पाहिजे, या अनुषंगानेही त्यांनी वक्तव्य केलेलं होतं. त्यावेळेला तुम्ही पण त्यांच्या सोबत होतात.
तर ते आता तुम्ही स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहात की युती म्हणूनच लढणार? मी जे आज अध्यक्ष म्हणून माझा तर महायुतीचाच आज माझा निर्णय आहे. पण खरोखर तुम्हाला सांगतो, परवाचा प्रभागाची जी रचना जाहीर झाली आणि त्या आधीपासून पण कार्यकर्त्यांचा रेटा असा आहे की कुणाला नाही म्हणायचं हे अतिशय मोठं जिकरीचं काम ठरणार आहे. कारण प्रत्येक जणाने जनतेत गेलेला आहे, जनतेत काम केलेलं आहे आणि सक्षम आहे की याला करावं याला नाही करू असं करताच येणार नाही. एवढी चांगल्या कार्यकर्त्यांची गर्दी आज भाजपमध्ये. आता ही सगळ्या गोष्टी अनुषंगाने चालूच आहे, ते अजून प्रश्न मी घेणारच आहे त्याच्यामध्ये. पण एक महत्त्वाचा मला प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण बघितलं किंगमेकर कोण आहे, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये तुमच्या दृष्टिकोनातून किंगमेकर कोण? व्यक्ती म्हणून असं नाही, आमची कमळ भारतीय जनता पार्टी, आमचे शीर्षस्थ नेते आहेत, कॅबिनेट मंत्री साहेब आहेत, डॉक्टर कराड साहेब आहेत, केनेकर साहेब आहेत, आमची टीम आहे आणि आम्ही सगळे संघटना म्हणून काम करतो. एक नाव भारतीय जनता पार्टीचं हे वैशिष्ट्य आहे, भारतीय जनता पार्टी व्यक्ती नाहीये, पक्ष आहे, संघटन आहे, संघटन प्रथम. काही जण म्हणतात की भाजपकडे शहरामध्ये तळागाळातील ताकद कमी आहे असा आरोप केला जातो, तर या आरोपाकडे तुम्ही कसं बघता? आता तुम्ही जर समाजात फिराल तर आम्ही जे उपक्रम राबवतो, ज्या योजना आहे शासनाच्या, ती त्या घरापर्यंत पोहोचण्यासाठीची धडपड करणार आम्ही करतो किंवा त्याच्या ज्या यंत्रणा आहेत त्या केवळ आणि केवळ भाजपकडे आहे. त्याच्यामुळे असं कोणी काही म्हणत असेल तर मला त्यांनी त्यांच्या जिल्हाध्यक्षाच्या खालचे पदाधिकाऱ्यांची नावं 4 सांगावीत, कुणाकडे नाही आहेत. ही भारतीय जनता पार्टीकडे, आमच्याकडे वस्ती प्रमुख, आमच्याकडे पन्ना प्रमुख निवडणुकीच्या दृष्टीने आणि घराच्या, तुमचं घर कुणाकडे हे मी आज कार्यकर्ता तुम्हाला सांगू शकतो. कारण की दुसरा एक आरोप होऊन जातो की भारत फक्त घोषणाबाजी करते, योजना तर बरंच करते पण काम काहीच करत नाही, असा एक आरोप विरोधकांचा सातत्यानं ऐकायला मिळतो. आणि शहरामध्ये तर मोठ्या प्रमाणावर आहे. कोण नेते ते तुम्हाला चांगले माहिती आहे. काय हे सगळं काही माझ्या तुमच्या म्हणण्यावर नसतं. आज आता आपली अर्थव्यवस्था काँग्रेसच्या काळात 11व्या नंबरवरून 4थ्यावर आली, तर ती काही घोषणांनी आलेली नाहीये. देशाचा GDP आपण जर मोजला तर तो काही घोषणांनी नाहीये, हे आकडेवारी असते. हा विकास मी जे म्हणतो की आज आपल्याला काम करायला घरामध्ये मोलकरीण मिळत नाही, भांडे घासणारी मिळत नाही, वॉचमन मिळत नाही, क्लर्क मिळत नाही, CO मिळत नाही, तर हे जे हा विकास आहे ना, हा भारतीय जनता पार्टीच्या काळात झालेला विकास आहे. त्याची ही आकडेवारी, त्याचं हे समोर दिसणारं दृश्य आहे. आता या निवडणुकीमध्ये आपण बघतो की एक घोषणा जी होती ती तत्कालीन युती तुमची जी होती की खान पाहिजे का बाण पाहिजे, यावेळेला नवीन घोषणा काय ऐकायला मिळणार आहे? विकासावर निवडणूक लढणार. खान पाहिजे का बाण पाहिजे ही प्रामुख्याने टॅगलाईन चालू होती. खूप आता काय खूप छान छान सरप्राइजेस तुमच्या समोर काही दिवसात येतील, निवडणूक जाहीर होऊ द्या. आता शिवसेना फुटीनंतरची महानगरपालिकेची ही पहिली निवडणूक आहे, तर पहिली निवडणूक असल्या कारणाने याचा कितपत फायदा आपल्याकडे होणार आहे किंवा युती म्हणून महायुतीला किती? बघा, तुम्ही जर ठाकरे गट पाहिला तर ठाकरे गटाच्या खाली शिवसैनिक आहेत आणि शिवसैनिक हे हिंदुत्वासाठी शिवसेना काढलेली आहे. माननीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचं जे स्वप्न होतं की हिंदुत्व जपायचं आणि तो मूळ धागाच उभाटा गटाने आता सोडलेला आहे. हे खालच्या शिवसैनिकांना आवडत नाही. इतका मनामध्ये त्यांच्या उद्वेग असतो, अशांतता असते की अरे आमचं काय करतोय आमचा पक्ष. तर सामान्य शिवसैनिक हा भगवा झेंडा घेऊन लढणारा शिवसैनिक आहे. त्याला हे आत्ताचं जे काही त्यांचं खान बाण हे जे सुरू आहे ते नाही आवडत. त्याच्यामुळे ते मनाने भाजपकडे आहेत, फक्त तनाने त्यांच्यासोबत आहेत. सगळ्यात मोठा विरोधक या निवडणुकीमधला कोण? MIM शिवसेना, उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना की राष्ट्रवादी काँग्रेस, जे दोन्ही पक्षातले असतील? उभाटा गटांचा सगळ्यात MIM मागच्या विरोधी पक्षात होता. MIM आम्ही गृहीतच धरत नाही. काँग्रेस आणि ते दोघं त्याच्यात भांडत राहतील, पण त्यांचा जो अशांतता पसरवणं आहे, त्यांचा जो धर्मामध्ये द्वेष पसरवणं आहे, याच्यावर लक्ष ठेवणं हे खूप जरुरी आहे. आत्ताचा म्हणजे आपण एकूणच त्यांचे विद्वेषी बोलणं असतील तर हे सगळं आपली शहराची शांतता धोक्यात आणणारं असतं. आणि नुसती शांतता नाही, आपल्या शहरात अशी कोणतीही अशांततेची गोष्ट घडणं ही येणाऱ्या परदेशातल्या उद्योगावर होत असते. बरोबर. आणि ते उद्योजक ह्या शहराच्या शांतताचे परिमाप पाहून आपल्या इथे राहायचं की नाही ठरवत असतात. त्याच्यामुळे आपल्याला
आपल्या शहराचं नागरी जीवन हे सुखमय, शांततेने आणि सौहार्दपूर्ण ठेवणं, हे भारतीय जनता पार्टी याची काळजी घेईल. शहराच्या नामकरणावरून अजूनही मोठ्या प्रमाणावर राजकारण तापायला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हे कधी थांबणार? शहराचं नामकरण झालेलं आहे, कायद्यानुसार ते सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत, तरी विरोधक त्याचं श्रेय पण घेतात, काही टीका पण करतात. MIM तर टीकाच करते, औरंगाबादच पाहिजे म्हणतात. तर हे कधी थांबेल आणि त्याच्याकडे तुम्ही कसं बघतात? काय त्यांच्या टीकेला उत्तर द्याल? तुम्ही बघा ना, की म्हणजे उभाठाने त्यांचं ज्यावेळेस राज्य त्यांनी केलं, त्यांनी कधी नामांतराचा विषय घेतला नाही, तो खिसपट ठेवला आणि घरी जायच्या आदल्या दिवशी त्यांनी बरोबर. केलं, पण ते झालं नाही. माननीय देवाभाऊंनी, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी हा विषय घेऊन ज्या पद्धतीने प्रत्येकाच्या मनामनातलं, आज ज्या राजांनी आमचा धर्म सोडला नाही पण आपला प्राण त्याग केला, असा आमचा जो आत्मा ज्याला म्हणता येईल, की आमचं आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान धर्मासाठी दिलेलं आहे, देशासाठी दिलेलं आहे. लाख आमिष त्या औरंगजेबाने दिली पण ते बदले नाहीत. का? मी धर्म नाही बदलणार, मी जीव देईन. अतोनात भयानक क्रूर असा छळ करून केलेल्या अशा या आपल्या शहराला छत्रपती संभाजीनगरचं नाव दिल्यानंतर जो आज प्रत्येक हिंदू मध्ये, प्रत्येक भारतीय माणसामध्ये स्वाभिमान असला पाहिजे, अभिमान असला पाहिजे, तो आज सगळीकडे त्याच्या संवेदना आहे. आणि हे विरोधकांना झेपत नाही की अरे हे यांनी जिंकलंय ना, यांनी हे काम करून दाखवले जे आपल्या हातात असताना करू शकलो नव्हतो. त्याच्यामुळे हा अभिमानाचा, आपल्या स्वाभिमानाचा मुद्दा आहे छत्रपती संभाजीनगर. आणि MIM ही मूळ कुठून आलेली आहेत आपण सगळे जाणता. त्याच्यामुळे त्यांना औरंगजेबाची पिलावळ आपण जे म्हणतो ते त्यांना कसं हे सहन होईल? आज त्यांनी भारतीय होऊन भारतीयत्व स्वीकारून छत्रपती संभाजी महाराज की जय असं म्हणलंच पाहिजे. कारण याच देशामध्ये ते केवळ सुरक्षित विकास करत, विकासाच्या प्रत्येक कामामध्ये, गंगेमध्ये त्यांना सारखा वाटा मिळतो, असं जगात कुठेही होत नाही. आता आपण बघतोय की तसं होत असताना एकंदरीत आपण बघतो निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंदूंचं जे मतदान असतं ते विभागलं गेलेलं होतं. या निवडणुकीमध्ये तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दा पुढं करणार, उबाटा मुद्दा पुढं करणार आहे, त्यानंतर शिंदे सेना ती पण पुढं करणार आहे. तर असं नाही वाटत का हिंदूंची जी मतं असतात ती यावेळेला विभागली जातील? ही विभागणी तुम्ही कशी थांबवणार? हे बघा, मतदार हुशार झालेला आहे, त्याला आता सगळं कळतंय. आज त्याच्याकडे उज्ज्वला गॅसची योजना असेल, त्याच्याकडे अन्नधान्य मोफत करोनापासूनचं वाटप असेल, करोनाची लस असेल, प्रत्येक योजना, आज आयुष्यमान कार्ड असेल, ह्या सगळ्या योजना मोदी सरकार, फडणवीस सरकारने नागरिकांपर्यंत पोहोचवताना पहिल्यांदा सरकार आल्यापासून पारदर्शक ऑनलाईन पद्धतीने पोहोचलेलं आहे. त्याच्यामुळे मुस्लिम, दलित, हिंदू, माझा मतदार, पूर्वी जे पत्र लागायचं, नगरसेवकाकडे जावं लागायचं, आमदार, आता हे विशेष ठेवले नाही सरकारने, कारण शुद्ध मनाने काम करायचंय. भाजपने ही सगळी पारदर्शकता आणलेली आहे. त्यामुळे हे काम करून आज मुस्लिम भगिनींनी योगीजींना मतं दिलीत, मुस्लिमांनी मतं दिल्यामुळेच सरकार येत असतं. त्यातला जो सृजनशील मुस्लिम आहे तो भाजपच्या सोबत आहे. आमच्याकडे अल्पसंख्याक मोर्चा आहे, त्याच्यामध्ये आमच्याकडे कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे असं कुणी या छोट्या मुद्द्यामध्ये अडकून राजकारण होणार नाही, ते उभाटा करत बसेल. आता सगळ्या राजकारणाच्या अनुषंगानेच आपण जातोय पुढे, तर त्या राजकारणाच्या अनुषंगानेच प्रश्न राहतील माझे पण आता याच्यानंतरचे जे काही राहतील ते. शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी अजितदादांचा गट आणि तुम्ही, वाटाघाटी अजून व्हायच्या बाकी आहेत. जर यदा कदाचित जर त्यांच्या वाटाघाटीमध्ये त्यांचा आकडा वाढला की आम्हाला एवढाच जागा पाहिजे, तेवढ्यावरच आम्ही अडवून बसेल, तर अशा वेळेला तुम्ही काय भूमिका घेणार? एक मोठा भाऊ तुम्ही म्हणतायत की मला वाटत नाही असं ते करतील. त्यांना सगळं दिसतंय, प्रत्येक जण समजदार असतो, प्रत्येकाला राजकीय ताकद कळत असते. त्याच्यामुळे आज भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क, काम करण्याची पद्धत, कार्यकर्त्यांचं रोजचं जनतेत जाण्याची पद्धत ही सगळेजण ओळखून आहेत. त्याच्यामुळे त्या वाटाघाटीत आम्हाला मोठा वाटा मिळण्याला अडचण येणार नाही. कारण की लोकसभेला आम्ही बघितलं की वाटाघाटी शेवटपर्यंत चालल्या, सगळ्यात शेवटी आपला जो उमेदवार होता तो घोषित केला गेलेला होता सगळ्यात शेवटी. अशा वेळेला पण महानगरपालिकेमध्ये पण त्या गोष्टी होऊ शकतात. एकंदरीत त्यांनी जर वाढवल्यास, तुम्हाला द्यायच्याच नसेल तर एकला चालूचे नारा तुमचा राहणार आहे का? महानगरपालिका पुन्हा तिथंच येतोय. नाही, कारण की बऱ्याच जणांची वक्तव्य तीच आलेली, लोढा साहेबांचं पण वक्तव्य तेच आलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी आपण ते बघतोय. तुमच्या पण मागच्या 2-4 स्टेटमेंट मी बघितलं, त्यात पण तुम्ही असं म्हणालात की एकला चालूची आमची तयारी आहे.
एक कसं आहे, याची आमची टीम आहे, याचा सगळा निर्णय ती टीम बसेल, शीर्षस्थ नेते त्याच्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन करतील, त्यावर होईल. पण आज कार्यकर्त्यांचा रेटा प्रचंड आहे प्रत्येक ठिकाणी. आज 20 प्रभाग आम्ही त्यात निवडलेत आणि प्रत्येक आज कालच्या रचनेवरून पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी माझ्याकडे एका गटासाठी 4 ते 7 नावं आहेत. म्हणजे आज पूर्ण 20 प्रभाग म्हणजे 80 उमेदवार मी खात्रीने निवडून आणण्याची क्षमता भारतीय जनता पार्टीत आहे. पण आज निर्णय महायुतीचा आहे, त्याच्यामुळे ते तसं पार पडावं अशी अपेक्षा आहे. तुमच्या बैठका खूप जोरात सुरू आहेत. खूप जोरात. पदाधिकाऱ्यांच्या बैठका तर चांगल्याच रंगलेल्या आहेत. 19 प्रभागामध्ये तुम्ही जास्त महत्व लक्ष घालून आहे. नेमकं ती प्रभाग कोणती आहे, तिकडच का? नाही, तो आमचा एक रचना आमची ठरलेली आहे, आमचा त्यातला अभ्यास ठरलेला आहे, त्याच्यातलं सगळं कामकाज, त्यातली भाजप म्हणून असलेली हुकमी ऐक्य मतदानाची जी पद्धती आहे ती पाहून ती प्रभाग ठरलेली आहेत. ते छान सरप्राईज तुम्हाला मी काही दिवसात देईन. बाकीचे 10 तर राहिलेले आहेत ना 29 पैकी आहेत, पण त्याच्यावरही शांत नाही आम्ही. त्याच्यामधून आपल्याला काय छान मिळून त्याचा उपयोग करून घेता येईल याची पण एक स्ट्रॅटेजी ठरली, ती इलेक्शन मध्ये दिसेल तुम्हाला. काल काही तुम्ही ज्या पद्धतीने आपलं ठरलं की मुलाखत घ्यायची, काही लोकांशी मी बोललो तर त्यांचं पण म्हणणं आलं की शक्यता आहे की आम्ही एकला चलोची भूमिका घेणार आहे. नाही, माझा भारतीय जनता पार्टी म्हणून महायुती आहे. वेळ आली तर भाजप पूर्ण सक्षम आहे, पण आज महायुतीत मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग तुमच्या माध्यमातून सुरू आहे. जेव्हापासून तुम्ही पदभार स्वीकारला मला वाटतं सगळ्यांकडेच युवकांचा इन्कमिंग मोठ्या प्रमाणावर झाली. विविध पक्षातील नेते तुमच्याकडे येत आहेत. अशी काही पक्षाचे नेते आहेत का ती सध्या आपण बघतोय की हे या पक्षामध्ये किंवा त्या प्रभागामध्ये फिट बसत नाही, निवडणुकीसाठी आपल्याकडे चेहरे नाही, असे काही चेहरे आपण आता सध्या इन्कमिंगच्या माध्यमातून तयार केलेले आहेत? तर 2-3 दिवसात छान तुम्हाला आम्ही सरप्राईज देऊ, छान धक्का देऊ. चांगली मंडळी भारतीय जनता पार्टीचा कमळ हातात घेणार आहेत आणि अजून संघटन मजबूत होईल. या सगळ्या गोष्टीमध्ये निष्ठावंत कार्यकर्ता कुठं असतो? कारण की जे 20-20 वर्ष, 25-25 वर्ष, 15 वर्ष ज्यांनी पक्षासाठी अवरात्र मेहनत केली, अशा पक्षामध्ये त्या कार्यकर्त्याचा, त्या महिलेचा सन्मान कुठं होणार आहे? कशा पद्धतीनं त्याकडे बघणार? त्यांचं काम बघून येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांना काही तिकीट वगैरे मिळणार आहेत का? की निष्ठावंत कार्यकर्ता कुठं असेल? कारण की आयत्या वेळेला आपण बघतो की बऱ्याच वेळेला असं होऊन जातं की आयत्या वेळेला दुसऱ्या पक्षातून लोक या ठिकाणी येतात आणि त्यांना उमेदवारी दिली गेली जाते. पण निष्ठावंत कार्यकर्त्याला कसं न्याय देणार? ओव्हर कॉन्फिडन्सने मी सांगणार नाही, पण 90% ठिकाणी हा निष्ठावंत कार्यकर्ता मूळ भाजपचा कार्यकर्ताच असतो. 10 ठिकाणी असतात की ही जागा आपल्याला माहित असतं जाणार नाही, इथे थोडंसं जातीचं समीकरण आहे, धर्माचं समीकरण आहे. इथे ते राजकारण करताना हे तडजोडी कराव्या लागतात आणि त्या करताना कार्यकर्ता स्वीकारतो की हो, हा प्रवेश तुम्ही करताय, वेलकम आहे. त्याच्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांना एवढ्या जबाबदाऱ्या, एवढे पद आणि भाजपकडे एवढं काम आहे की शांत घरात कुणालाच आम्ही बसू देत नाही. त्याच्यामुळे हा अन्याय होणार नाही. आता आपण बघितलं महाराष्ट्रातली आणि त्यातल्या त्यात संभाजीनगर महानगरपालिकेचे आरक्षण सोडत तुम्ही बघितलेली, त्याच्यामध्ये महिला आणि पुरुष मोठ्या प्रमाणावर सर्वसाधारण सगळीकडे दिसतंय. तर बऱ्याच वेळेला काय होतं की पहिले जे नगरसेवक राहिलेले त्यांच्याच कुटुंबातील, त्यांच्याच पत्नीला किंवा त्यांच्याच नातेवाईकांना तिकीट दिलं जातं. तर अशा वेळेला नवीन चेहरे पुढे येणार का की आहे त्यांचाच? खूप छान कॉम्बिनेशन करणार आहे. असं आपल्याला नसतं की पूर्ण नवीन काही, आपल्याला अनुभवी महानगरपालिकेचा अनुभव, कामांचा अनुभव, प्रशासन हाताळण्याचा अनुभव, ही असणारी अनुभवी मंडळी पण लागतात आणि पुढे 2-3 टर्म चालावीत अशी नवीन पिढी पण लागते की जी ह्या जुन्या मंडळींकडून शिकून घेईल आणि पुढचे 3 टर्म काम करतील. तर असं सुंदर कॉम्बिनेशन आम्ही ते करू. बॅलन्स त्याच्यामध्ये राहील. काही आत्ताच्या याच्यामध्ये 10% असं झालंय की आमचे महत्वाच्या मंडळींचं सोयीचा प्रभाग सुटले नाहीत, पण तरी सुद्धा त्यांचा उपयोग पक्ष करून घेईल. बरेच नेते असे आहेत की ज्यांचे सुपुत्र आता निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. तर त्याच्यामुळं बाकीच्यांचा जो दृष्टिकोन आहे बघण्याचा की परंपरागत किंवा मग घराणेशाहीची जी पद्धत आहे ती पाहायला मिळणार आहे का तिथं कुठंतरी आता आपण त्यांना थांबवणार आहोत? हे बघा, तुम्ही कायम म्हणजे खालपासून वरपर्यंत भारतीय जनता पार्टी बघता पंतप्रधानांपर्यंत, तर हा घराणेशाही हा विषय भाजपमध्ये होतच नाही.
पण मी चांगलं काम करतोय, मी नेता आहे, पण माझा मुलगाही जर दररोज राजकारणात आहे, समाजकारण करत तो काम करतोय, त्याचं कर्तृत्व आहे, तर त्याला काही माझं नाव लावणं हा त्याच्यावर अन्याय आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे असं घराणेशाहीचा विषय नाहीये, पण असं काही होऊ शकतं की त्या मुलाचं कर्तृत्व आहे, त्या मुलीचं कर्तृत्व आहे, पण त्याचे वडीलचा राजकीय वारसा म्हणून त्याला कुठलाही गुण एक्स्ट्रा दिले जातील असं होणार नाही. तो त्याच्या व्यक्तिगत कर्तृत्वाला न्याय देण्यासाठीच पक्ष का लक्ष देईल. सध्या एक प्रश्न फार महत्वाचा शहरामध्ये फिरतोय, राजू शिंदेंना पक्षात प्रवेश दिला जाणार आहे का? अद्याप चर्चा म्हणजे सुरू आहे असं मीही ऐकतोय, पण अधिकृत अशी काही आमची बैठक किंवा मागणी असं झालेलं नाहीये. त्याच्यामुळे तसं काही ज्यावेळेस कोर टीमची मीटिंग होईल, विषय समोर येईल, त्याच्यावर योग्य तो निर्णय घेऊ. कारण की त्याच्यात अंतर्गत तुमच्या प्रवेश देऊ नये म्हणून असेही साहजिक आहे. म्हणजे येणारा कर्तृत्ववान माणूस असेल तर इतरांना थोडंसं इन्सिक्युअर वाटत असतं. ती त्यांच्या ठिकाणी त्यांची काही भावना व्यक्त करणं चुकीचं नाहीये, पण आम्ही पक्ष वाढवण्यासाठी माणसं घेणं हे करत राहतो. पण माणसं घेताना निष्ठावान जुन्या कार्यकर्त्यांना अन्याय होणार नाही हे संतुलन पण राखत असतं. बरेच आपण बघतोय की अनुसूचित जाती असेल, अनुसूचित जमातींसाठी वाढ मोठ्या प्रमाणावर महिलांसाठी राखीव झालेले आहेत. तर अशामध्ये भाजपमध्ये काही बोटावर मोजणे एवढेच महिला ज्या आहेत तर समोर आपल्याला दिसतात आणि त्या गटामध्ये निवडणूक लढवण्यासाठी सक्षम नेतृत्व भाजपमध्ये सध्या आम्हाला पाहायला मिळत नाही. त्यांची वणवा खूप मोठ्या प्रमाणावर पक्षामध्ये जाणवते स्थानिक लेवलला. तर ही तुमची जी नियोजन आहे ते कसं पद्धतीनं तुम्ही त्याच्यावर उपाय शोधणार आहात की त्या ठिकाणी कसे नवीन चेहरे दिले जातील की पक्षातीलच कोणी येणार त्या ठिकाणी हे करणार? कारण की बोटावर तुम्हालाही माहिती की फार थोडे अशा लोक आहेत जे या कॅटेगरीमध्ये निवडणुकीला सामोरं जातील. तर अशा वेळेला मग त्यांच्याच घराण्यातील लोक येतील की मग नातेवाईकांना आपण तिकीट देणार आहोत की मग दुसरं कोणी? नाही, बघा, कोणीही नेता म्हणून जन्माला कधीच येत नसतो. बरोबर. त्याला घडवावं लागतं, तयार करावं लागतो, त्याच्यावर संस्कार करावा लागतो आणि हे भारतीय जनता पार्टीतली अविरत प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे आत्ता कालच महिला मोर्चाची आमची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये प्रचंड उत्साह महिलांमध्ये. म्हणजे असं कोणाच्या पत्नीला देणं तिकीट याची वेळ येणार नाही, इतके कार्यकर्त्यांची संख्या आहे. बरोबर. 4चा प्रभाग आहे. त्याच्यामुळे असंही होणार नाही की ते कमजोर आहे म्हणून. 3 जण आहेत, ते कुणी एक अशा काही ठिकाणी असेल की एखादा थोडासा वीक येतं, ते 3 जण त्यांना सांभाळूनही घेतील. पण प्रत्येक ठिकाणी मी म्हणालो तसे एका जागेला 5 ते 8 नावं आज आमच्याकडे आलीत. आमचंच त्याच्यातली कठोर परीक्षा राहणार आहे की आम्ही हे निर्णय करताना कुणाला आम्ही नाही म्हणायचं. या संदर्भात काही असं गणित ठरलंय की प्रभागामध्ये कशा पद्धतीचं संतुलन 4 जागेवर ठेवणार आहे पक्ष म्हणून? 3 पक्षाचे जातींचं समीकरण बघितलं जाईल, भौगोलिक समीकरण पाहायला येईल की प्रत्येक कोपऱ्यातून एक कॅन्डिडेट यावा, त्यालाच त्या परिसराचं सगळं त्याचं ज्ञान असावं, तिथल्या जनतेशी त्यांचा संपर्क असावा आणि 4ही वार्डाला सेवा देताना एक विचाराने ते 4 जण काम करतील हे त्यातलं पक्ष बघेल एकदा. कारण की बऱ्याच ठिकाणी तुम्हाला भाजपला 2-3 जागा मिळतील, इतरांना 3 जागा लागत असतील किंवा मग राष्ट्रवादीला जास्त जागा मागेल. तर मग अशा वेळेला तुमचं कॉम्बिनेशन कशा पद्धतीने? मला वाटतं जनता हुशार आहे. आम्ही त्यांना विनंती करू की असं तुम्ही बाहेर एखादा उमेदवार घेतला तर आपल्याला विकास योजना राबवताना अडचण होते. त्याच्यामुळे एकाच विचाराची 4ही मंडळी आली तर छान काम करता येईल, विकास भागाचा चांगला करता येईल. कोणती योजना आणली तर वाद होणार नाही. त्यामुळे आमचा प्रयत्न सगळ्या 4घांना निवडून आणणे आणि जनतेलाही आम्ही तसं विनंती करू. एक शेवटचा प्रश्न घेऊ, त्याच्यानंतर आपण रॅपिड फायरकडे जाणार आहोत. शेवटचा प्रश्न आहे की भाजपमध्ये सध्या अलबेल नाही असं पाहायला मिळतंय. गटबाजी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे, जी स्थानिक स्तरावर दिसूनच येते. तर त्यावर विरोधक तर नंतरच येते, पण ही अंतर्गत गटबाजी तुम्ही शांत कसं करणार? त्यांना एकत्र बसून कशा पद्धतीचं तुम्ही पुढं नियोजन करणार आहात? अशी मी तर कुठेच पाहत नाही. दररोज आम्ही सगळे एकत्र बसतो, बैठका घेतो, सकाळ दुपार. आता काल रात्री आमची बैठक झाली. कुठेही अशी गटबाजी नसते. हा विचार असू शकतो की सूरजला तिकीट देण्यासाठी माझंही म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं आहे, दुसरं कुणाला द्यायचं, हा विचार असू शकतो. पण शेवटी निर्णय एक करून बाहेर जातो. त्याच्यामुळे असं भाजपमध्ये इतर पक्षांमध्ये दिसेल ते संस्कृती आमच्याकडे नाही. व्यक्तीचा गट नाही, नेत्याचा गट पक्षात चालत नाही. जे असेल ते कमळासाठी, जे असेल ते भाजपसाठी, कार्यकर्ता भाजपसाठी जपणं
आणि असं जर मी जर शितोळेचा गट शितोळेचे कार्यकर्ते करत असेल तर असं पक्षाला मान्य नाही. जर सत्ता यदा तुमची आली, सत्ता आल्याच्या नंतर पुढील 100 दिवसामधला 3 अशी कोणती मोठं कामं जे आहेत ते तुम्ही करणार आहात महानगरपालिकेमध्ये? त्यातला सगळ्यात महत्वाचा तर प्रश्न, आता मी पाणी म्हणालो तो आम्ही आता डिसेंबरमध्ये देवाभवनच्या माध्यमातून करू, आणि येत्या काळामधला ट्रॅफिक हा सगळ्यात एक मोठा आपल्याकडचा विषय झालाय. रस्त्यावरचे अतिक्रमण आहेत, अवैध बांधकाम आहेत, आणि जे आपण रस्ता रुंदीकरण केले त्या रस्त्यांचं सुशोभीकरण करणं आणि चांगले रस्ते करणं आणि गुन्हेगारी नसलेलं शहर तयार करणं, ह्या पहिला आमचा त्यातला. दुसरा महत्त्वाचा एक विषय होता की नव्यानं मतदार जे आहेत ते फार वाढलेले आहेत अशामध्ये, त्यांचा कल तुमच्याकडे यावं, त्यांनी तुम्हाला मतदान करावं, यासाठी काय उपाय आहेत किंवा काय नियोजन आहे, कशा योजना तुम्ही घेऊन येत आहे आता जर त्यांना आकर्षित करण्यासाठी? ह्या सगळ्या तरुण पिढीला आकर्षण आहे ते माननीय देवाभाऊंचं. बरोबर. रोल मॉडेल आहे त्यांचे माननीय मुख्यमंत्री. त्याचप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच्या युवकांचं श्रद्धास्थान आहे, रोल मॉडेल आहे, की ज्या पद्धतीने ते म्हणजे आत्ताचा जो आपला पहलगामचा हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये आपण त्याला उत्तर द्यायला जे आपण सिंदूरचं मिशन घडवलं, त्यावेळेला आपण जे 9 त्यांचे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले, ते करताना आपण वापरलं होतं ब्रह्मोस नावाचं मेक इन इंडियाचं शस्त्र. बरोबर. त्यांनी आपल्यावर 400 ड्रोन टाकली, सुदर्शन, त्यातलं एकही ड्रोन आपल्या भारत भूला स्पर्श करू शकलं नाही. ती उद्ध्वस्त करणारी यंत्रणा आपल्या भारतीय इंजिनियर मुलांनी बनवलेली आहे. तर हे जे आत्मनिर्भर भारत, आपल्या मेक इन इंडिया, हे जे सगळं आमच्या युवकांच्या हाताला काम देऊन त्यांच्यातल्या गुणांना वाव देण्याचं काम पंतप्रधान आणि मुख्यमंत्री करतायत, त्याला हा प्रतिसाद मुलं देत आहेत. जगामध्ये आज भारतीय म्हटलं तर कौतुकाने आमच्याकडे बघतात, ही परदेशात जाणाऱ्या युवकांना माहीत आहे. त्याच्यामुळे ही मुलं आज या दोन्ही नेतृत्वाच्या प्रभावामध्ये आहेत, त्याच्यामुळे त्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही. विजयच्या अनुषंगानं प्रश्न आहे, तुम्ही स्वतः एक सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली आहे, त्याच्यावर पण काम केलेलं आहे. येणाऱ्या दिवसात किशोर शितोळे यांच्या दृष्टिकोनातून छत्रपती संभाजीनगरचं शहर कसं असेल? छत्रपती संभाजीनगरचं पोल्युशन फ्री, ट्रॅफिक स्मूथ ट्रॅफिक असलेलं, गुन्हेगारी नसलेलं आणि मूलभूत सुविधा असलेलं एक आदर्श शहर DMICचं स्वागत करण्यासाठी सज्ज असेल. तर आता मंडळी, आपण रॅपिड फायर हा प्रश्न उत्तराचा काळ या ठिकाणी सुरू करू. सर, प्रश्न छोटेच आहे, एका शब्दात तुम्हाला या ठिकाणी उत्तर द्यायचे आहेत. किशोर शितोळे म्हणजे काय? पारदर्शकता, संघटन. राजकारण की उद्योग, कोणता तुम्हाला सगळ्यात जास्त भावतो आणि का? राजकारण, यातून माणसं जोडता येतात, जनतेचा विकास साधता येतो. छत्रपती संभाजीनगरचा सर्वात मोठा प्रश्न कोणता? पाण्याचा प्रश्न. तुमचं प्रेरणास्थान कोण? माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ. तुमचा आवडता राजकीय प्रतिस्पर्धी कोण? राहुल गांधी. आणि राज्य लेवलला? उभाटा उद्धव ठाकरे. या निवडणुकीत भाजपचा सर्वात मोठा ट्रम्प कार्ड कोण असणार आहे? विकास. एकच. इंजिनियरची पदवी घेत असताना एक सूत्र जे शिकत असताना आपण आणतो अंमलामध्ये, जे आज राजकारणामध्ये वापरतात, ते कोणतं आहे? चैन, साखळी, अँकरिंग, जनतेला, सगळ्या संघटनेला एकत्र करणं, माणसं जोडणं. मी हे सगळं काढत असताना मला एक गोष्ट अशी कळाली की तुम्ही प्लॅनिंग खूप करतात. प्लॅनिंग करत असताना कधी रिस्क घेतलेली का? प्लॅनिंग म्हणजेच रिस्कचा विचार करून केलेली असते, आणि प्लॅनिंग ही रिस्क मोठी असते त्यावेळेसच करत असतो. जर पुढचा प्रश्न आहे, जर तुम्हाला 5 मिनिटं मिळाली, की मी आता सांगितलं की 5 मिनिटं तुमच्याकडे आहेत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींजींना तुम्हाला बोलण्याची संधी मिळाली, तर पहिला प्रश्न काय असेल? समान नागरी कायदा कधी आणणार आणि आपल्याला आर्थिक महासत्ता 2.1 वर आपण कधी येणार? शेवटचा आणि प्रश्न आपण या ठिकाणी घेऊन थांबतात. पुढच्या 5 वर्षात किशोर शितोळे कुठे असतील? राजकारणात,
विकास आराखड्यात की लोकांच्या मनामध्ये? लोकांच्या मनामध्ये. तर मंडळी, अशा पद्धतीनं आपण आजच्या विशेष मुलाखतीमध्ये जी प्रश्न विचारले त्या प्रश्नाच्या माध्यमातून सडेतोड उत्तरं या ठिकाणी आपल्याला भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ शितोळे यांनी दिलेली आहेत. येणाऱ्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगरचा ट्रॅफिकचा विषय, पाण्याचा प्रश्न लवकरच मार्ग लागणार आहेत आणि त्याचबरोबर पुढील 100 दिवसामध्ये त्यांना जी 3 महत्त्वाची कामं करायची त्यात प्रामुख्याने त्यांनी पाण्याचा जो प्रश्न आहे त्याला प्राधान्य दिलेलं आहे. आतापर्यंत बऱ्याच गोष्टींवर चर्चा झालेली आहे आणि त्यांची मतं त्यांनी येणाऱ्या महानगरपालिकेच्या अनुषंगानं आपल्याला या ठिकाणी ठामपणे मांडलेली आहे. ही मतं, त्यांचे विचार सत्यामध्ये किती प्रमाणात उतरतात हेच आपल्याला पुढच्या काही दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. भाऊ, सत्य पे सत्ताच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपण आलात त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. सत्य पे सत्ताचं खूप आभार आणि आपण असंच जनजागृतीचं काम करत राहण्यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा. सूरज भैया, धन्यवाद. थँक्यू.